हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझी आजची रेसिपी आहे कोबीची भाजी. कशी बनवायची त्याच्यासाठी एक कोबीचा गड्डा घेतला मी. आता तो कट करून घ्यायचा बारीक असा. मी असा उभा असा कट करून घेतला आहे. तुम्हाला बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा कट करू शकतात. आणि एकीकडे शेंगदाणे, खोबरा, मिरच्या, लसूण भाजून घ्यायचं चांगलं असं तव्यावर तेल टाकून. तुम्ही पाहू शकता कसं कोबी कट झालाय केलाय मी. मिरच्या, शेंगदाणे, खोबरं असं भाजून घेतलंय आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं दळून घ्यायचं. पाणी टाकून बारीक दळून घ्यायचं चांगलं. तुम्ही पाहू शकता आता मी मसाला बारीक दळून घेतलेला आहे. आणि एकीकडे कोबीसुद्धा असं सगळा कट करून घेतला आहे उभ्या साईड, उभा असा. आणि कढई ठेवायची गॅस पेटवून. गॅसवर तेल टाकायचं, 2 वगळी तेल, औषध जिरे, हळद टाकायची थोडीशी, 1 चमचा हळद. कोबी कट केलेला कोबी तो तेलात परतून घ्यायचा चांगला असं तेलामध्ये परतून घ्यायचा. हलवून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. मिडियम गॅस ठेवायचा, लय पण फुल गॅस नाही करायचा, जे करून कोबी डागला जातो खाली. मग चांगला असा परतून घ्यायचा मिडियम गॅसवर. हलवीत राहायचं सगळं, म्हणजे खालीवर सगळं मिक्स होतं कोबी. सगळा कोबी असा चांगला भाजून तेलामध्ये परतून घ्यायचा. कोबी परतल्यावर त्याच्यात थोडी धने पावडर टाकायची, 1 चमचा धने पावडर. मी धने दळायला नव्हते टाकले, माझ्याकडे पावडर होती म्हणून मी पावडर टाकली. तुमच्याकडे पावडर नसले, धने असले, तुम्ही धनेसुद्धा त्या दळायला टाकू शकतात मिक्सरच्या भांड्यात. आपण मसाला घालतो त्याच्यात धनेसुद्धा घेऊ शकतात. नंतर हा वाटण केलेला मसाला तो घालून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकायचा तो मसाला. आणि तो सुद्धा असं चांगलं तेलात असं परतून घ्यायचा. थोडंसं तेल कमी वाटलं तुम्हाला तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकतात. मला थोडं तेल कमी वाटलं म्हणून मी थोडंसं वरून तेल टाकलं मसाला परतायच्या टायमाला. चांगला असा तेलात मसाला छान असा परतून घ्यायचा. मसाला छान असा परतला की भाजीसुद्धा खूप छान अशी लागते. आणि एकीकडे मी डाळसुद्धा हरभऱ्याची थोडीशी भिजायला टाकली होती. असं चांगली पाण्यात धुवून घेतली आणि थोड्या पाण्यात ठेवली ती डाळ. ती सुद्धा डाळ आपल्याला घालायची आहे कोबीमध्ये चांगली अशी टाकून घ्यायची डाळ. तुम्ही पाहू शकता डाळ घेतली आता मी, ती चांगली धुवून काढायची. 2 ते 3 पाण्याने चांगली धुवून काढायची डाळ. त्याच्यातले घाण किंवा गबाळ असलं ते सगळं निघून जातं डाळीमधलं. आणि डाळ पण मी कोबीमध्ये टाकून दिली. आता हलवून घ्यायचं चांगलं. हलवून घेतल्यावर मसाल्याच्या भांड्यामध्ये जे पाणी राहतं ते सुद्धा त्याच्यात ओतून द्यायचं कालवणा कोबीच्या कढईमध्ये. थोडंसं पाणी वरती अजून टाकायचं कोबी आणि डाळ शिजण्यासाठी. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याच्यात. चवीनुसार मीठ टाका. उकळी येऊसर फुल गॅसवर ठेवायचं. उकळी आले की गॅस बारीक कमी करायचा थोडासा आणि थोड्या वेळ असं चांगलं शिजवून द्यायचं. डाळ आणि कोबी जेवर शिजत नाही त्यावर चांगलं शिजवून द्यायचं त्याला मिडियम गॅसवर. तुम्ही पाहू शकता उकळी आली आता. आणि मी गॅस बारीक केला आहे, एकदम मिडियमवर केला आहे. मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आणि शिजवून द्यायची डाळ चांगली. तुम्ही पाहू शकता माझा एकीकडे कोबीसुद्धा छान असं शिजून झालेला आहे, किती छान असा दिसतोय. त्याच्यात थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची.
छान अशी कोथिंबीर घालून कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं त्याला छान असं. तुम्हाला डाळ कोबी घालून कशी रेसिपी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्ही स्वतः अशा घरच्या घरी रोज भाज्या करून पाहू शकतात. एकदम सोप्या पद्धतीनं माझ्या भाज्याची रेसिपी आहेत मी तुम्हाला दाखविते. एकदम सोपी अशी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीनं करू शकता कमी वेळात.